एक व्यक्ती म्हणून मोठं होताना कधीही माणूस म्हणून छोटे होऊ नका. अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल. दगडावर दगड रचणे सोपे, पण मनावर दगड ठेवून जगणं अवघड आहे. जीवनातील उत्तम अनुभव हे कठीण काळातच शिकता येतात. संस्कारांना कोणतीही ओळख नसते, ते माणसाच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि विचारातून ओळखले जातात. सगळ्यांनी साथ सोडली तेव्हा माणुसकी कळली. पावसात गरमागरम चहा प्यायलो तेव्हा आयुष्याची मजा कळली. पैसे नसताना वेगळी किंमत, पैसे असताना वेगळी किंमत, तेव्हा माणूस म्हणून जगण्याची गंमत कळली. एका दिवसात खराब होणाऱ्या दुधात सुद्धा कधीही न खराब होणारे तूप लपलेले असते. म्हणून आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा. 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसामागे तुमचे चांगले लपलेले दिवस असतात. आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेल्या दिवसांचा आनंद उपभोग घेण्यासाठी याचे स्मरण ठेवूया. आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहेत याला खूप महत्त्व आहे. एक हृदय घेऊन आलोय, जाताना लाखो हृदयात जागा करून जाता आलं पाहिजे. शिंपल्यासारखी खूप लोक असतात या जगात, जे दुसऱ्यांना मोत्यासारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ बघत नाहीत. परमात्मा कधीच कोणाचं भाग्य लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्म हेच आपले भाग्य लिहित जातात. सुंदरता नसली तरी चालेल, सोज्वळता असली पाहिजे. सुगंध नसला तरी चालेल, दरवळ असायला पाहिजे. नातं नसलं तरी चालेल, आपुलकीचे बंध असायला पाहिजे. भेट होत नसली तरी चालेल, स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे. प्रार्थनेत मागितलेल्या गोष्टींची किंमत सर्वस्वापेक्षा अधिक असते. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 2च मार्ग ठेवले आहेत. एकतर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही. जीवनाच्या सर्वच क्षेत्रातील प्रगतीसाठी वेग, आवेग यापेक्षाही कर्मातील आणि श्रमातील सातत्य अत्यंत महत्त्वाचे असते. प्रवाहासोबत वाहत जाणे चुकीचे नसते, पण प्रवाह कशाचा आहे हे पाहणे महत्त्वाचे असते. परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते, तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो. प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद देणे गरजेचे नसून शांत राहून निरीक्षण करणे आवश्यक असते. सुई, टाचणी या टोकदार असतात, परंतु त्यांचा उपयोग चांगल्यासाठी, जोडण्यासाठी होतो. पण मानवाची जीभ टोकदार नसते, मात्र ती वापर योग्य न केल्यास काळीज चिरून बाहेर येते. वाटणं आणि असणं यात खूप फरक असतो. वाटणं हा आभास आहे, त्यांच्या जीवनात आपण असणं हा विश्वास आहे. मन आणि घर किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही, मनात आणि घरात आपलेपणा किती आहे हे महत्त्वाचं आहे. मन गुंतायला वेळ लागत नाही, मन तुटायलाही वेळ लागत नाही. वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला. हसणे फार सुंदर आहे, दुसऱ्याला हसवणे त्याहूनही सुंदर आणि वंदनीय आहे. मात्र दुसऱ्यावर हसणे निंदनीय आहे. स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे, मात्र दुसऱ्यासाठी रडणे
प्रेम आहे. जीवनात हसणे रडणे अटळ आहे. फक्त हेतू शुद्ध निरपेक्ष आणि परोपकारी असला की सर्व सुंदर आहे. कुणाला काही देण्यासाठी माणसाची ऐपत महत्त्वाची नसते, तर मनाने मोठे असणे महत्त्वाचे असते. आपल्यापाशी काय आहे आणि किती आहे याने काहीही फरक पडत नाही. फक्त आपली विचार करण्याची पद्धत व नियत शुद्ध असायला हवी. संवादाची भूक ही जिवंतपणाची साक्ष आहे. माणूस आणि जनावर यात हाच फरक आहे. शब्दांचा शोध हा तेवढ्यासाठीच अणूच्या शोधापेक्षा महान शोध आहे. आपल्या आयुष्यातील निर्णय आपल्या आनंदावर आधारित असले पाहिजेत, इतरांच्या मतांवर आणि मारलेल्या टोमण्यांवर नव्हे. दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाही, आत ज्योत ही हवीच. काळ किती विचित्र आला. आईच्या उदरातून बाहेर येण्याची मुलाला परवानगी घ्यावी लागत नाही, पण मुलाच्या परवानगीशिवाय आई त्याच्या घरी जाऊ शकत नाही. इंद्रधनुष्य आणि माणूस या दोघांमध्ये एक साम्य आहे. दोघांमध्ये विविध रंग असतात. इंद्रधनुष्याचे रंग डोळ्याने तर माणसांचे रंग अनुभवाने पाहता येतात. एवढाच फरक. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवून जात असतात. जीवनात येणारे यश अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठं करत असतात. स्वतःशी वाद कराल तर सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील. जर दुसऱ्यांशी वाद घालाल तर नवीन प्रश्न उभे राहतील. आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्यांची असते ना, त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते, दाखवली तरच भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते.